नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो बघा, लास्ट एक लेक्चर झालेलं आहे आपलं या सिरीजचं, ज्याला आपण काय म्हणत काय नाव दिलेलं आहे, विज्ञान योद्धा। आणि खरंच ही सिरीज त्याच पद्धतीची आहे। जे प्रश्न तयार केले जात आहे त्याचं पॅटर्न पण तसंच आहे। प्रत्येक 15 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये 5 प्रश्न एकदम बेसिक लेवलचे आहेत, 5 प्रश्न हे मीडियम आहेत आणि 5 प्रश्न हे कठीण विचारलं जात आहे। या पॅटर्ननुसार या प्रश्नांची निर्मिती केली जाते। तुम्ही पाठीमागचं लेक्चर बघितलं नसेल त्याच्यावरून कळून जाईल। आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि मित्र परिवाराला लिंक पाठवा। आणि लेक्चर आवडत असेल तर कमेंट करायला मित्रांनो विसरू नका। वेळ न घालता आपण पुढचा भाग बघणार आहे वर्गीकरणाचं। आजचे जे टॉपिक कव्हर करणार आहे आपण मोनेरा, यानंतर प्रोटिस्टा आणि यानंतर कवक, या 3 टॉपिक वरचे 15 प्रश्न आपण बघणार आहे, ज्या अनुषंगाने पूर्ण टॉपिकच कव्हर होणार आहे। तर वेळ न घालता बघा, पहिला प्रश्न बघूया आपण या टॉपिकच्या आजच्या सिरीजचं। तर तो काय आहे, बेसिक लेवलचे प्रश्न पहिले 5 आहेत, त्यानंतर मीडियम आणि यानंतर जर बघितलं तर कठीण प्रश्न पण आहेत। शेवटपर्यंत काय करा, लेक्चरला पहा, तुम्हाला कठीण प्रश्न समजून येईल की आयोग विचारलं तर काय विचारू शकतो। तर खालीलपैकी कोणत्या सृष्टीमध्ये प्रोकॅरियोटिक अधिकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। आता इथं विचारले की प्रोकॅरियोटिक जीवांचा समावेश कोणामध्ये होतो। सगळ्यात पहिला आहे मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा आणि तिसरं कवक आणि चौथं काय आहे, प्लॅन्टी। जर बघितलं ना मित्रांनो, माहित आहे का, तर पहिल्यांदा आपलं मेन प्रॉब्लेम इथून चालू होतो की हे प्रोकॅरियोटिकचं मिनिंगच कळत नाही की सर हे अधिकेंद्रकीचं मिनिंग काय आहे, तो आपल्याला समजत नाही। यासाठी आपण पहिल्यांदा बघून घेऊया की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक काय असणार आहे। जर तुम्ही बघितलं की सजीवांच्या पेशींचं वर्गीकरण 2 गटामध्ये केलं जातं। एक पहिलं गट आहे त्याला आपण म्हणत असतो प्रोकॅरियोटिक म्हणून ओळखत असतो आणि दुसरं गट आहे त्याला आपण युकॅरियोटिक म्हणत असतो। आता सर हे वर्गीकरण कुणी केलं हो, तर हे वर्गीकरण 1925 ला कुणी केलेलं, तर 1925 ला चॅटन नावाच्या शास्त्रज्ञांनी केलेलं होतं। काल चुकून माझ्याकडून 1932 निघून गेलं, तर ऍक्च्युअली तो वर्ष काय 1925 आहे, ते बघून घ्या थोडं। आता बघा, हा प्रोकॅरियोटिक म्हणजे याने काय केलं, चॅटन यांनी सांगितलं की पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांचं पेशी जर बघितली तर या सजीवांमध्ये 2 प्रकारच्या पेशी आढळताना दिसतात। पहिला आहे प्रोकॅरियोटिक। प्रोकॅरियोटिक म्हणजे अशी पेशी ज्याला इनकम्प्लीट सेल म्हणत असतो आपण। काय आहे, इनकम्प्लीट ज्या सेल असतात त्यांना आपण म्हणत असतो प्रोकॅरियोटिक। तर इनकम्प्लीट मध्ये काय असणार आहे, इनकम्प्लीट म्हणजे अशा सेल ज्यामध्ये फक्त डीएनए असं गुंडाळलेला असतो आणि सगळीकडे पसरलेलं असतं, त्याच्या व्यतिरिक्त द्रव पदार्थ आढळतो, ते सोडून दुसरं काही आढळत नाही। उदाहरणार्थ या प्रोकॅरियोटिक नावाच्या सेलमध्ये न्यूक्लियस आढळत नाही, न्यूक्लिक ऍसिड आढळत नाही। सेल ऑर्गनेल्स आणि पेशी अंगके जसं मायटोकॉन्ड्रिया असेल, गोल्गी बॉडीज असेल, आंतरद्रव्य जलिका असेल, अशा प्रकारचा कोणतेही अंगक आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आढळत नाही। आणि अशा प्रकारचं जर बघितलं तर कोणामध्ये आपल्याला आढळताना दिसतं, तर अशा प्रकारच्या सेल आपल्याला मोनेरा नावाच्या सृष्टीमध्ये आढळताना दिसतं, ज्याला आपण जीवाणूची सृष्टी म्हणून ओळखत असतो, यानी बॅक्टेरियाचे किंगडम म्हणत असतो। तर बॅक्टेरियामध्ये आपल्याला प्रोकॅरियोटिक आणि इनकम्प्लीट सेल आढळतात। दुसरी गोष्ट बघा, युकॅरियोटिक सेल म्हणजे काय, अशा सेल असतात ज्या कंप्लीट असतात, अशा सेल ज्यांची निर्मिती झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस आढळताना दिसतो। या व्यतिरिक्त त्या सेलमध्ये वेगवेगळे सेल ऑर्गनेल्स आढळतात। मायटोकॉन्ड्रिया झालं, गोल्गी बॉडीज झालं, त्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम झालं, लय कारिका आणि लायझोझोम झालं। अशा प्रकारचे अंगके सर्व म्हणजे संपूर्णपणे कंप्लीट प्रकारचं पॅकेज जर एखाद्या सेलमध्ये आढळत असेल तर त्या सेलला आपण युकॅरियोटिक म्हणत असतो। आणि युकॅरियोटिक ही सेल कोणामध्ये आढळते, तर प्रोटिस्टा नावाच्या सृष्टीतील सजीवांमध्ये आढळतं, कवक आणि फंगी नावाच्या सृष्टीमध्ये आढळतं, वनस्पतीमध्ये पण आढळते आणि प्राणी म्हणजे बॅक्टेरिया सोडल्यानंतर उरलेल्या सर्व ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला युकॅरियोटिक प्रकारची सेल आढळताना दिसते। आणि प्रोकॅरियोटिकची सेल आपल्याला फक्त आणि फक्त मोनेरा यानी जीवाणूमध्ये आढळताना दिसते राजांनो। तर बघा, आता प्रश्न काय विचारलेलं होतं, खालील कोणत्या सृष्टीमध्ये प्रोकॅरियोटिक यानी अधिकेंद्रकी यानी इनकम्प्लीट जीवांचा समावेश होतो, मोनेरा, प्रोटिस्टा, कवक आणि प्लॅन्टी। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं। आता तुम्ही म्हणत असाल तर प्रश्न साधा आहे हो, माहित आहे का, कधी कधी साधाही प्रश्न विचारताय, कधी कधी मीडियम प्रश्न विचारताय, कधी कधी कठीण प्रश्न विचारताय। म्हणून प्रश्न तयार करत असताना तिन्ही पॅटर्नचं कॉम्बिनेशन केलेलं आहे। शेवटचे 5 प्रश्न बघ, तुला घाम सुटेल नंतर, क्लोरेल की नाही, त्यासाठी सिस्टमॅटिक पद्धतीने घ्यायचं। आता बघा, तर मग मोनेरामध्ये कोण येतात, जीवाणू, आणि जीवाणूच्या सर्व पेशी काय असणार आहेत, अपूर्ण, जसं मी आता सांगितलं तसं। आणि बाकी तिघांमध्ये जर बघितलं, युकॅरियोटिक प्रकारच्या सेल आढळताना दिसतात ज्यांच्यामध्ये परिपूर्ण पेशी असते। दुसरी गोष्ट, प्रोटिस्टामध्ये एक पेशीय सजीव येत असतात। बघा, प्रोटिस्टामध्ये काय असणार आहे, एक पेशीय असतात, युनिसेल्युलर, परंतु एक पेशी असून ते युकॅरियोटिक असतात।
युकॅरोटिक असतात म्हणजे विकसित सेल असणारे. मोनेरामध्ये जर बघितलं जीवाणू येतात आणि जीवाणूमध्ये पण हे एक पेशीयच आहेत, एक पेशी आहेत, परंतु इनकम्प्लीट असणारे प्रोकॅरोटिक आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पहिलं उत्तर असणार आहे, तर प्रश्न विचारलाय की प्रोकॅरोटिक म्हणून कोण आहे, तर तो आहे बॅक्टेरिया. सर कवकामध्ये काय? कवकामध्ये एक पेशीय तसेच बहुपेशीय काय आहे? सजीव येत असतात आणि हे पण एक प्रकारचे युकॅरोटिक आणि विकसित सेल असणारे आहेत. आणि वनस्पतीमध्ये पण युनिसेल्युलर तसेच मल्टीसेल्युलर असणारे ऑर्गॅनिझम येत असतात जे ऑटोट्रॉफ्स असतात आणि ह्यांच्यामध्ये पण आपल्याला विकसित सेल आढळते आणि काय आहे? युकॅरोटिक संरचना आढळते. तर एवढं तुम्हाला समजून गेलं असेल की प्रश्नाचं उत्तर काय आहे? पहिलं आहे. आता बघा यानंतर सेकंड प्रश्न काय बघ राजा. अमिबा आणि पॅरामेशियम कोणत्या सृष्टीच्या संबंधित आहेत? अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर अमिबा हा एक पेशी आहे. यानंतर जर बघितलं पॅरामेशियम पण जर बघितलं तर काय म्हणू शकतो आपण त्याला? तो पण एक प्रकारे युनिसेल्युलर आहे, पण कोणत्या गटात येतो? अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मोनेरामध्ये येतो का? प्रोटिस्टामध्ये येतो का? कवकामध्ये येतो का? आणि अॅनिमिलियामध्ये येतो का? जर बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो, माहिती आहे का? प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये अमिबा आणि पॅरामेशियम खास करून येत असतात. अॅनिमल मध्ये पण येतो, पण त्याची पहिली प्रायोरिटी प्रोटिस्टा आहे, कारण प्रोटिस्टामध्ये ठेवत असताना काय सांगितलं रे? प्रोटिस्टातील ते सजीव असतात जे एक पेशीय असतात, युनिसेल्युलर असतात आणि यासोबतच त्यांचा केंद्रक हा दृश्य केंद्रकीय असायला पाहिजे, यानी युकॅरोटिक असायला पाहिजे. आणि जेव्हा आपण या अमिबाला आणि पॅरामेशियमला पाहतो ना, तर या दोघांचाही विचार केलो तर अमिबा पण युनिसेल्युलर आहे, पॅरामेशियम पण युनिसेल्युलर आहे आणि दोघांच्याही सेल या कंप्लीट आहेत आणि युकॅरोटिक आहेत. या कारणामुळे हे कोणत्या गटाचा भाग असेल? तर हे गटाचा भाग आहे प्रोटिस्टा. मोनेरामध्ये कोण येणार आहेत? बॅक्टेरिया येतात ज्यांची सेल इनकम्प्लीट आहे, जे प्रोकॅरोटिक म्हणून ओळखले जातात. कवकामध्ये काय? कवकामध्ये हे मृतोपजीवी येतात रे. मृतोपजीवी म्हणजे काय आहे? याला आपण म्हणत असतो सॅप्रोफाइट. सॅप्रोफाइटचा अर्थ काय आहे? मृतोपजीवी म्हणजे असे सजीव जे कुजलेल्या सडलेल्या पदार्थावर जीवन व्यतीत करतात. कळालं? आणि कवक गटातील सजीव हे कुजलेल्या सडलेल्या पदार्थावर जीवन व्यतीत करतात, म्हणजे त्यांच्यापासून अन्न मिळवत असतात, हे आहे. तिसरं बघा, अॅनिमिलिया जर बघितलं तर अॅनिमिलियाच्या बाबतीत माहिती आहे सेल वॉल नाहीये आणि सगळेचे सगळे हे परजीवी परपोषी असतात, म्हणजे दुसऱ्याकडून अन्न मिळवत असतात. परंतु इथं विचारले अमिबा आणि पॅरामेशियम कोणत्या सृष्टीच्या संबंधित आहे, तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे दुसरं, यानी प्रोटिस्टाच्या संबंधित असणार आहे. कारण हे दोघेही युनिसेल्युलर आणि युकॅरोटिक आहेत आणि विकसित पेशी असणारे आहेत. यानंतर खालीलपैकी कोणता जीव मृत आणि कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थापासून अन्न शोषून घेतो? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलेलं बघा, खालीलपैकी कोणता जीव हा मृत आणि कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थापासून अन्न मिळवून घेतो, म्हणजे कुजलेल्या पदार्थाचा वापर अन्न म्हणून करत असतो. पहिला आहे शैवाल, दुसरा आहे बॅक्टेरिया, तिसरा आहे मशरूम आणि चौथा आहे अमिबा. यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरं, कारण मशरूम हा कवक गटामध्ये येत असतो, आणि कवक गटातील सजीव हे मृतोपजीवी असतात रे. मृतोपजीवी म्हणजे सॅप्रोफायटिक असतात. का? कारण की कवकाला प्रकाश संश्लेषण करता येत नाही. फंगीला ऑटोट्रॉफ पद्धतीने अन्न तयार करता येत नाही. का? कारण की कवकाच्या आतमध्ये आपल्याला क्लोरोफिल आढळताना दिसत नाही आणि त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसल्यामुळं हे कवक स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही राजा. आता सर क्लोरोफिल का नाही हो? कारण क्लोरोफिलची निर्मिती करणारा पेशीतील एक अंगक असतो, त्याला लवके म्हणतात, त्याला प्लास्टिड म्हणतात. आणि प्लास्टिड नावाचा सेलचा ऑर्गनेल्स हे फंगसच्या सेलमध्ये आढळत नाही आणि तो लवके नसल्यामुळं तो क्लोरोफिल तयार करत नाही आणि क्लोरोफिल तयार न झाल्यामुळं स्वतःचं अन्न स्वतः कवकाला तयार करता येत नाही. हेच कारण आहे की प्राणी पण अन्न तयार करत नाही. का? कारण प्राण्यांच्या सेलमध्ये, अॅनिमलच्या सेलमध्ये, आपल्या सेलमध्ये हा लवके नावाचा पेशीचा अंगक नाहीये जो क्लोरोफिल आणि हरितद्रव्य तयार करत असतो. जर समजा आपल्या शरीरात हा लवके नावाचा पेशीचा अंगक जर राहिला असतं, तुला मेस लावायची गरज राहिली नसते, तू उन्हात थांबून स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकला असतात राजा. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे. सर शैवाल काय आहे? शैवाल हे सगळे स्वयंपोषी असतात. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारा शैवाल हा पृथ्वी तलावरील सर्वात कमी विकसित असणाऱ्या वनस्पतींचा समूह आहे. हे आपल्याला पाण्यामध्ये आढळताना दिसतो. त्याचे रंग वेगवेगळे असतात. शैवालवर प्रश्न विचारले जातात, त्याच्या प्रकारावर विचारले जातात. तर शैवालमध्ये प्रकार लक्षात राहू द्या त्याचे.
यानंतर त्याची उदाहरण लक्षात राहू द्या, कोणकोणते प्रकार म्हणजे कोण, लाल शैवालचं गुणधर्म लक्षात राहू द्या, हिरवं शैवालांचा गुणधर्म लक्षात राहू द्या, तपकिरी शैवालांचा पण गुणधर्म लक्षात राहू द्या, त्याचे एक्झाम्पल लक्षात राहू द्या. पुढे येणार आहे ते प्रश्न, पण तुम्हाला सांगतोय की काय वाचायचं. यानंतर बघा, जीवाणू काय रे, बॅक्टेरिया हे मोनेरामध्ये येत असतात, ज्याच्या पेशी या इनकम्प्लीट आहेत. आणि इथं विचारलेलं आहे, मृत आणि कुजणाऱ्या पदार्थापासून अन्न कोण मिळवतं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मशरूम. मशरूम म्हणजे कवक गटामध्ये येणारे हे सजीव आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल ओरली की नेमकं काय लक्षात ठेवायचं, कशा पद्धतीने वाचायचं. चौथा प्रश्न आहे, कवकाची पेशी भित्तिका प्रामुख्याने कोणत्या घटकाने बनलेली असते. सेल वॉल विचारलेला आहे आपल्याला, सेल वॉल कोणाची, कवकाची. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा कायटिन. कायटिन नावाच्या पदार्थापासून फंगसची सेल वॉल तयार झालेली असते, हे लक्षात राहू द्या. तर सेल्युलोज पासून बनलेली शैवाल कोणामध्ये आढळते, सेलवॉल कोणामध्ये आढळते, तर शैवाल yani आल्गी, आल्गीची सेलवॉल ही कशापासून बनलेली असते, तर सेल्युलोज पासून बनलेली असते. हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे पेप्टिडोग्लायकेन, यापासून मला सांगा जीवाणू yani बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे, बॅक्टेरियाची सेल वॉल ही पेप्टिडोग्लायकेन नावाच्या पदार्थापासून बनलेली असते. आणि लिग्निन काय आहे बघा, लिग्निन मध्ये जर बघितलं, जेव्हा तुम्ही लाल शैवाल बघता, ज्याला आपण रेडोफायसी म्हणत असतो, लाल शैवालची सेल वॉल मध्ये सेल्युलोज तर असतोच, सेल्युलोज तर असतोच, या वरतून मला सांगा एक आवरण असतं आणि तो आवरण म्हणजे लिग्निनचं असतो. तर अशा प्रकारे हे हिरवं लाल शैवालाच्या बाबतीत आहे. आणि विचारलंय आपल्याला कोणाच्या बाबतीत, कवकाची पेशी भित्तिका म्हटलंय. आणि कवकाची पेशी भित्तिकेचं जर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर तो कायटिन आहे. आणि कायटिन नावाच्या पदार्थापासूनच कवकाची काय आहे, सेल वॉल बनलेली असते. ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे या प्रश्नाचं उत्तर काय रे, दुसरं आहे राजा. एकदम बेसिक लेवलचं डेटाबेस आहे, पण हे पण काय आहे करून ठेवायचंय, कारण पेपरमध्ये क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला तर आपलं उत्तर चुकता कामा नये. आता बघा 5वा प्रश्न, आता हे झालंय 5वा प्रश्न, आणखी एक सोपा, नंतर 5 प्रश्न मीडियम, नंतरचे काय अवघड. आता बघा, खालीलपैकी एकपेशीय कवक कोणता. जेव्हा आपण कवकाला पाहतो ना, मी सुरुवातीलाही सांगितलं तुम्हाला, कवकाला जेव्हा आपण पाहतो तर कवकामध्ये आपल्याला एकपेशीय पण आढळतात, युनिसेल्युलर पण आढळतात, आणि कवकामध्ये आपल्याला मल्टीसेल्युलर कवक पण आढळतात, बहुपेशीय कवक पण आढळतात. आणि कवकाची सेल ही कंप्लीट आहे युकॅरियोट प्रकारची. पण इथं विचारले की युनिसेल्युलर फंगी कोण आहे, तर युनिसेल्युलर फंगीमध्ये मशरूम, ईस्ट, मोल्ड आणि लायकेन आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे तो म्हणजे ईस्ट जो आहे, ईस्ट ज्याला आपण किण्वन म्हणत असतो, किण्वन म्हणत असतो. आणि किण्वन प्रक्रियेमध्ये अल्कोहोल तयार करण्यासाठी जर कोणाचा वापर केला जात असेल तर ईस्टचा वापर करत असतो मित्रांनो. आणि या ईस्टला आणखी एका नावाने ओळखत असतो आपण, याला सॅक फंगी म्हणून ओळखत असतो, कारण की ह्याच्यावरती अशा प्रकारचं एक थैली तयार होते आणि त्या थैलीच्या आतमध्ये प्रजननासाठी बीजाणू yani स्पोर निर्माण होत असते. म्हणून बीजाणूधनी असणारा स्पोरची थैली असणारं कवक जर कोण असेल तर ईस्ट आहे. आणि ईस्ट हा युनिसेल्युलर आहे, एक पेशीय आहे मित्रांनो. बाकी सगळे बघा, मशरूम हा मल्टीसेल्युलर आहे, ज्याचा वापर आपण अन्न म्हणून करत असतो मित्रांनो, कोरेल. यानंतर जर बघितलं मोल्ड, जर बघितलं तर मोल्ड पण हा काय आहे, मल्टीसेल्युलर आपल्याला आढळताना दिसतं. तर मोल्ड हा पण काय आहे, मल्टीसेल्युलर आढळताना दिसतं. ज्यामध्ये एक उदाहरण येतं तो म्हणजे काय रे, ब्लॅक मोल्डच्या रिलेटेड पण आपण सांगू शकतो, किंवा रेड मोल्ड, वेगवेगळे एक्झाम्पल येतात. लायकेन काय आहे, लायकेन हा नुसतं एक सजीव नसून 2 सजीव सोबत जोडीने जगतात, लिव्ह इन रिलेशन मध्ये असतात दोघं, आणि ते दोघं लिव्ह इन रिलेशन मध्ये असतात, त्यांनाच आपण लायकेन म्हणतो. कोण कोण असतात सर लिव्ह इन रिलेशन मध्ये, तर मित्रांनो माहित आहे का, एक कवक आणि कवक गोड गोड बोलून मित्रांनो माहित आहे का शैवालला फसवतो, आणि नंतर दोघं लिव्ह इन रिलेशन मध्ये राहतात. आणि या दोघं लिव्ह इन रिलेशन मध्ये राहायला लागले की लोक त्यांना लायकेन म्हणून चिडवतात. तर अशा प्रकारे आता दोघं सोबत राहिले असेल तर दोघांना एकमेकांचा काही ना काही फायदा असेल. तर लायकेन मध्ये कवक काय करतं, जमिनीतून पाणी आणि क्षार आणून देण्याचं काम करतं. कोणाला, शैवालला, कारण शैवालला जमिनीतून पाणी आणि क्षार घेता येत नाही. त्या बदल्यात घरी शैवाल ऑलरेडी स्वयंपाक बनवून ठेवतं, म्हणजे याचा अर्थ प्रकाश संश्लेषण करून काय करतं, अन्न तयार करण्याचं काम करतं. तर अशा प्रकारे बाजारात जाऊन कवक काय आणतो, पाणी आणि क्षारचे कॅन घेऊन येतो, आणि त्या बदल्यात घरी स्वयंपाक बनवण्याचं काम कोण करतं, शैवाल.
आणि अशा प्रकारे हे दोघं लिव्ह इन मध्ये राहतात, यानी त्याला सहजीवन पद्धत म्हणत असतो, सिम्बायोटिक मेथड म्हणत असतो. आणि या जोडीला लोक काय नावाने चिडवतात? लायकेन. आणि मराठीत जर काही गावाकडचे लोक या जोडीला दगड फूल म्हणत असतात. एक दगड आणि दुसरं फूल, मग दगड आणि फूल, कवक दगड आणि शैवाल फूल, फुलासारखंच नाजूक असतं ते. तर अशा प्रकारे काय म्हणतो आपण त्याला? दगड फूल म्हणून ओळखलं जातं. पण इथं विचारले एक पेशीय कवक कोणता? तर राजा या प्रश्नाचं उत्तर आहे काय रे? ईस्ट असणार आहे. तर अपेक्षा करतो की तुला माझ्या भावना समजत असेल आणि भावना माझ्या समजून घे, दुसऱ्याचे नको समजू. सध्या माझी भावना समजायची वेळ आहे तुझी, बरोबर का? माझ्या भावना या ठिकाणी जर समजून घेतलास तरच मित्रा माहित आहे का भविष्यात तुझ्या कोणीतरी भावना समजून घेतील, अदरवाईज काय नाही, तुझ्या भावना तुझ्या मनामध्येच मरतील. कळले की नाही? आता या ठिकाणी बघ काय आहे, तर ही बॅच चालू होत आहे आपली. जर तुम्हाला कॉन्फिडन्स कमी असेल सायन्स मध्ये तर जॉईन करून बघा भाऊ. नाही फायदा झाला तर मला सांगा, फीस रिफंड करून टाकेल. काय तुझे 1000 रुपयांनी मी काय करोडपती होणार नाही. 30,000 ऍडमिशन आहेत ऑनलाईनचे आपल्याला. आता इथं बघा बॅच काय आहे, 7 ऑगस्ट पासून चालू होत आहे. लाईव्ह बॅच असणार आहे, सायंकाळी 4 वाजेपासून चालू होणार आहे. 6 ते 6:30 पर्यंत बॅच असेल. दररोज 2 ते 2.5 तास जवळपास बॅच असणार आहे. 25 दिवसाची बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तिन्ही सब्जेक्ट एकदम कट टू कट घेतलं जाणार आहे. आणि बॅचची फीस ऑनलाईन 999 आहे आणि ऑफलाईन जर बघितलं तर 1199. तुझ्या मनावर आहे, ऑनलाईन बघ ऑफलाईन बघ. फक्त ऑफलाईन जर जॉईन केलास तर ऑनलाईन पण मोफत मिळते. आता सर ऑनलाईन वाल्यांना ऑफलाईन मोफत आहे का? अरे कुठे येऊन, इकडे येऊन थोडी करणार आहे. सध्या बाहेर कुठं असतील तर ऑनलाईनच घे, समजून जाईल. काय नाही, भावना पोहोचून जातात, कळलं का? आणि जेव्हा भावना पोहोचतात ना, किती दूर राहतं माणूस याला अर्थ उरत नाही. म्हणतात ना भावना पोहोचल्या म्हणजे शब्दांना अर्थ उरत नाही. म्हणून मी म्हणतो की तू भावनेवर भर दे. तर अशा प्रकारे ऍप्लिकेशन डाउनलोड कर, सायन्स बाय अशोक पवार, आणि त्याच्यावर बॅच बघ. काय बॅचचं नाव आहे? सुपर 60 क्रॅश कोर्स. आता जर तुला बॅच आहे, दुसरी गोष्ट काय सर आमच्यासाठी, तर जवळपास पूर्ण सिलेबस वर जो आहे टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. सुपर टेस्ट सिरीज आहे, 0 to हिरो नावाची. फीस 249 आहे. टोटल 20 पेपर असणार आहे. प्रत्येक पेपर 50 प्रश्नाचा आहे. प्रश्न हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही मधून असणार आहे. विश्लेषण 4 पर्यायाचे असणार आहेत. व्हिडिओच्या स्वरूपात असणार आहे, पीडीएफच्या स्वरूपात असणार आहे. आणखी काय देऊ? आता डायरेक्ट आयोगाचा पेपर काढून देऊ, बस एवढं आहे. आणखी काय पाहिजे? तर सगळं उपलब्ध करून देणार आहे. ऍप्लिकेशनवर आहे, एकदम स्टँडर्ड प्रश्न आहे. प्रश्नांची काठिण्य पातळी सोपे, मध्यम, अवघड आणि अतिशय अवघड तिन्ही 4 प्रकारचे प्रश्न प्रत्येक टेस्ट मध्ये टॉपिक नुसार टाकलेले आहे. शेड्यूल मी तुम्हाला उद्या उपलब्ध करून देतो. तर बघा, आवडली बॅच असेल तर घ्या, आवडली नसेल तर राहू द्या, काही फरक नाही पडत. समजलीत पर्यंत? तर अशा प्रकारे हे काय आहे, बॅच बद्दल माहिती होती. दुसरी गोष्ट आता बघा, सृष्टी, मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक हे 3 गटावरचे प्रश्न आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. आता हे मीडियम प्रश्न चालू झाले. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य प्रोटिस्टा सृष्टीचे नाही आहे? प्रोटिस्टामध्ये या किंगडमचे कोणतं वैशिष्ट्य नाही असा प्रश्न विचारलेला आहे बघा. तर यासाठी तुला प्रोटिस्टा बद्दल पहिलं माहित असायला पाहिजे काहीतरी. तर प्रोटिस्टामध्ये काय आहे, तर इकडे लक्ष द्या. प्रोटिस्टाच्या बाबतीत जर बघितलं, प्रोटिस्टामध्ये एक पेशीय येतात, एक पेशीय युनिसेल्युलर सजीव येत असतात. सजीव म्हणल्यावर सगळ्याच प्रकारचे, मग युनिसेल्युलर अॅनिमल पण येतात, युनिसेल्युलर प्लांट पण येतात आणि युनिसेल्युलर फंगी पण येत असतात. कोणामध्ये? प्रोटिस्टामध्ये. यानंतर सेल जर बघितलं, सेल ही युकॅरोटिक प्रकारची असते. युकॅरोटिक प्रकारची असते. युकॅरोटिक त्याला आपण दृश्य केंद्रकी म्हणून ओळखत असतो. दृश्य केंद्रकी समजलं. तिसरं म्हणजे काय, अशा प्रकारचं असतं, याच्यामध्ये एकच सेल असते पण ती कंप्लीट असते, अशा प्रकारचं गुणधर्म आहे. यानंतर तिसरं पॉईंट जर बघितलं, सेल ऑर्गनेल्स ज्याला मराठीतून काय म्हणतो, पेशी अंगके ह्यांच्यामध्ये असतात. तंतुकणिका, यानंतर आंतरद्रव्यजलिका, लायझोझोम, इंग्रजी मराठीतून काय बघा सगळं समजून सांगतो, काय लोड घेऊ नका. मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे सगळं प्रेझेंट असतं. म्हणजे जसं की रे एखाद्या घरी सगळ्या सुविधा आहेत, त्या सगळ्या सुविधा असणाऱ्या घराला आपण काय म्हणत असतो, दृश्य केंद्रके, त्याला युकॅरोटिक म्हणतो. आणि असा सुविधा असणारा एक घर आपल्याला प्रोटिस्टातील सजीवांमध्ये आढळताना दिसतात. हे लक्षात राहू द्या. यानंतर चौथं पॉईंट जर बघितलं, ह्यांच्यामध्ये काय असणार आहे रे, ह्यांच्यामध्ये वनस्पती पण येतात, ह्यांच्यामध्ये प्राणी पण येतात, ह्यांच्यामध्ये युनिसेल्युलर कवक पण आपल्याला आढळताना दिसतं. तर हे पॉइंट लक्षात राहू द्या. आणि या ठिकाणी आता प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य प्रोटिस्टाचं नाहीये म्हणतात? पहिलं बघा, ते युकॅरोटिक आहेत. बरोबर आहे, हे प्रश्न तर बघा, हे स्टेटमेंट तर बरोबर आहे. ते काय आहेत माहिती आहे का? युकॅरोटिक यांनी विकसित पेशणी असणारे आहेत. दे आर युकॅरोटिक. दुसरा प्रश्न बघा, ते सर्व एक पेशी आहेत.
दुसरं विधान असं असणार आहे सर्व ते एक पेशी आहेत, ऑल आर युनिसेल्युलर. आता काय नाही ते विचारले, काहींना हालचालीसाठी सिलिया किंवा फ्लॅजिला असतात, ते स्वयंपोषी किंवा परपोषी असू शकतात. आता इथं विचारले कोणतं वैशिष्ट्य नाहीये, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता इथं बघा, चारही प्रश्न तुम्हाला बरोबर वाटतात, चारही प्रश्न तुम्हाला काय आहे बरोबर वाटतात काय आणि कसं असणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी जर बघितलं जो बी विधान आहे, हा बी विधान ह्याचं उत्तर येऊ शकतो. आता तुम्हाला सांगतो सर, तुम्ही तर सांगितलं प्रोटिस्टामध्ये एक पेशीय सजीव आहेत, परंतु बघा प्रोटिस्टामध्ये काही सजीव एक्सेप्शन मध्ये जातात जे आपल्याला मल्टी सेल्युलर स्वरूपात आढळताना दिसतात. उदाहरणामध्ये जर बघितलं तर या प्रोटिस्टामध्ये केल्प नावाचे काही शैवाल आहेत, केल्प नावाचे शैवाल आहेत आणि हे आपल्याला बहुपेशीय गुणधर्म दाखवताना दिसतात. म्हणून या चारही पैकी निवडायचं होतं. जर या चारही पैकी एक ऑप्शन एकदम अवांतर राहिला असतं, एकदम अवांतर म्हणजे बहुपेशीय खूपच असतात, तो निवडला असतो. पण जर या चारही पैकी निवडायची वेळ आली तर अशा वेळेस मला सांगा हा उत्तर येऊ शकतो का? कारण की 99% युनिसेल्युलर असतात, परंतु काही असतात एक मल्टी सेल्युलर आपल्याला आढळताना दिसतं, ज्याचं उदाहरणार्थ केल्प नावाचं काय शैवाल आपल्याला या ठिकाणी मल्टी सेल्युलर आढळताना दिसतं. दुसरी गोष्ट आता बघा, पुढचं जर बघितलं हालचालीसाठी तर बरोबर आहे. प्रोटिस्टाचा जर विचार केला तुम्ही, प्रोटिस्टाचा जर विचार केलं तर या प्रोटिस्टामध्ये 3 गट पडत असतात. एक म्हणजे वनस्पतीचं गुणधर्म दाखवणारे प्रकाश संश्लेषी प्रोटिस्ट, त्याला फोटोसिंथेटिक म्हणतो. दुसरं कवकाचे गुणधर्म दाखवणारे, त्याला कंझ्युमर प्रोटिस्टा म्हणतो. आणि तिसरं प्राण्यांचे गुणधर्म दाखवणारे असतात, त्याला आपण प्रोटोझोआ प्रोटिस्टा म्हणून ओळखत असतो. आणि या प्रोटोझोआ प्रोटिस्टामध्ये हालचालीसाठी निसर्गाने वेगवेगळे अवयव दिलेले आहेत. कोणकोणते? तर सिलिया नावाचा अवयव दिलेला आहे, यानंतर फ्लॅजिला नावाची शेपूट दिलेली आहे आणि यानंतर स्युडोपोडिया नावाचा घटक पण यांच्यामध्ये आपल्याला आढळताना दिसतं. सर उदाहरण सांगता येईल का? तर भाऊ माहित आहे का, प्रोटोझोआ प्रोटिस्टामध्ये जो पॅरामेशियम नावाचा जो काही सजीव येतो तो कशाच्या साहाय्याने हालचाल करत असेल तर सिलियाच्या साहाय्याने. सर फ्लॅजिला काय आहे? युग्लिना सारखे जे सजीव असतात ते कशाच्या साहाय्याने करत असेल तर फ्लॅजिलाच्या साहाय्याने. आणि स्युडोपोडिया जर बघितलं तर अमिबा सारखे सजीव हे स्युडोपोडिया या भागाच्या साहाय्याने हालचाल करतात. काही विचारू द्या, काही लोड नका घेऊ राजा, कळालं का इथपर्यंत? तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करा कसं असणार आहे. तर या ठिकाणी या पॉइंटचं जर उत्तर बघितलं तर स्वयं बघा, काय काहींना हालचालीसाठी सिलिया असतात, बरोबर आहे, फ्लॅजिला असतात, हे विधान पण बरोबर आहे, पहिलं विधान पण बरोबर आहे. दुसरं चुकीचं ठरतंय का? कारण काही मल्टीसेल्युलर आढळताना दिसतात. समजा चौथं, ते स्वयंपोषी किंवा परपोषी असू शकतात, बरोबर आहे मित्रांनो. जे प्रकाश संश्लेषी प्रोटिस्टा आहे ते स्वतःच अन्न स्वतः तयार करत असतात आणि जे प्रकाश संश्लेषी प्रोटिस्टा नाहीये ते स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही. जसं अॅनिमल, हे मला सांगा, हे प्रोटोझोआ प्रोटिस्टा अन्न तयार करत नाही म्हणजे ते परपोषी आहेत. आणि वनस्पती प्रोटिस्टा ज्याला आपण फोटोसिंथेटिक म्हणत असतो हे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे प्रोटिस्टा मधील येणारे सजीव हे ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स हे दोन्ही प्रकारचे आपल्याला आढळताना दिसतात रे राजा. क्लिअर इथपर्यंत समजलं? तर अशा प्रकारचं 6व्या प्रश्नाचं उत्तर सांग, दुसरं येऊ शकतं, हे लक्षात राहू दे. आता बघा त्यानंतरचा प्रश्न 7वा, नीलहरित शैवाल. नीलहरित शैवाल ज्याला सायनोबॅक्टेरिया म्हणतो, कोणत्या सृष्टीमध्ये येतं रे? तर नीलहरित शैवाल. आता हा प्रश्न का टाकलोय? कारण नावात शैवाल आहे. मग आपल्याला वाटतं सर प्रोटिस्टात येतंय काय की नाही राजा, या प्रश्नाचं उत्तर आहे मोनेरा. मोनेरा ही जीवाणूची सृष्टी आहे आणि सायनोबॅक्टेरिया हा एक प्रकारचं जीवाणू आहे आणि याला दुसऱ्या नावाने ओळखलं जातं, तो म्हणजे काय रे? नीलहरित शैवाल. आता नीलहरित शैवाल का म्हणतो इकडे लक्ष द्या. सायनोबॅक्टेरिया प्रकाश संश्लेषण करणारा जीवाणू आहे. हा फोटोसिंथेसिस करून स्वतःच अन्न स्वतः तयार करतो. पृथ्वी तलावर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच स्वयंपाक स्वतः बनवायचं काम जर कुणी केलं असेल तर सायनोबॅक्टेरियाने केलेलं आहे. का? कारण की या सायनोबॅक्टेरियामध्ये हरितद्रव्य हरितद्रव्य 2A अशा प्रकारचा हा क्लोरोफिल पहिल्यांदा तयार झालं आणि ह्याच्या साह्याने हा जीवाणू स्वतःच अन्न स्वतः तयार करतो, बरोबर आहे. आता सर मग हे सगळं करतो, मग हा सायनोबॅक्टेरिया कार्य काय करतो सर? तर हा काम करत असतो नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देणे. यालाच आपण म्हणत असतो नायट्रोजन फिक्सेशन भाऊ. काय म्हणतो आपण त्याला?
नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. तर काय असतो नायट्रोजन फिक्सेशन? राजा, जसं तुला दारू प्यायची सवय आहे, पण तू दारू डायरेक्ट बॉटल पित नाहीस, तर दारू पहिल्यांदा ग्लास मध्ये टाकतोस थोडी, नंतर त्याच्यात पाणी टाकतोस, मग चकना घेतोस, मित्राला बोलवतोस, नंतर पितोस. का? कारण डायरेक्ट दारू जर पेलास बॉटल लावून तर डायरेक्ट जाशील की नाही, यासाठी तुला डायरेक्ट पचत नाही, म्हणून तू काय करतोस, दारू अर्धा ग्लास घेतोस, पाणी अर्ध टाकतोस आणि पूर्ण ग्लास नंतर पितोस. सेम तशाच प्रकारे वातावरणातील नायट्रोजनला वनस्पतीला डायरेक्ट घेता येत नाही. मग काय होतं सर? मग वातावरणातील नायट्रोजनला अन्य घटकामध्ये मिक्स केलं जातं, जसं दारूला तू पाण्यात मिक्स करतो. मग आता हॉटेलमध्ये दारू प्यायला गेलास तर तुला मला सांग भाऊ, त्या दारूमध्ये पाणी कोण मिक्स करून देतं रे? तर समजा त्या ठिकाणी असणारे जर बघितलं, जे काही तुझे वेटर असतील ते वेटर मिक्स करून देतात. कळालं की नाही? वेटर मिक्स करून देतात. आता तुला प्रश्न पडला असेल, मास्तर तुम्हाला कसं काय माहित? भाऊ 34-35 वर्ष झालेलं आहे, एमटेक केलेलं आहे, कॉलेज केलेलं आहे, मी काय नुसतं दुधाने धुतलेलं नाहीये, पण आता लग्न झाले भाऊ, तसं काही जमत नाही. मग बघा आता या ठिकाणी काय आहे, जर बघितलं तर जसं मला सांग तू वेटर मिक्स करून देतो, त्याच पद्धतीने नायट्रोजनला अन्य घटकासोबत मिक्स करून वनस्पतीच्या तोंडात टाकण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करतं? सायनोबॅक्टेरिया. आणि यालाच आपण नायट्रोजनचं स्थिरीकरण करणे म्हणतो. उदाहरण काय सर सायनोबॅक्टेरियाचे? पहिलं उदाहरण आहे नॉस्टॉक, दुसरं उदाहरण आहे अॅनाबिना. तर लक्षात राहू दे, नॉस्टॉक, अॅनाबिना. हेच कारण आहे की या सायनोबॅक्टेरियाचा वापर भात शेतीमध्ये खत म्हणून करत असतो. काय राहिलं रे? विचारू द्या ना आयोगाला काही सायनोबॅक्टेरियाच्या बाबतीत, पटकन आठवायला पाहिजे. हे नाही आठवलं तरी ते दारूचं ग्लास तरी आठव, म्हणजे काहीतरी आठवेल तिथं. कळालेपर्यंत आता बघा, तर हे नीलहरित शैवाल कुठं? मोनेरामध्ये येतात जीवाणू. प्रोटिस्टाचा तर संबंध नाहीये, कारण युकॅरोटिक आहे, आणि हे सायनोबॅक्टेरिया हे प्रोकॅरोटिक असणार आहेत. प्लॅन्टीमध्ये तर संबंध येत नाही, कारण प्लॅन्टीमध्ये पण युकॅरोटिक आहे. सायनोबॅक्टेरिया हा प्रोकॅरोटिक आहे. आणि कवक हा स्वतःच अन्न स्वतः तयार करतच नाहीये, हा कुजलेला, सडलेला, फेकून दिलेला, डुकरासारखं कुठंतरी घाण उचलून खाणारा कार्यकर्ता म्हणजे कोण? कवक आहे रे राजा. समजलीपर्यंत? तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे कोणतं? पहिलं रे मित्रा. क्लिअर इथपर्यंत? काही दुःख आहे का कोणाला? दुःख असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि खूपच आवडत असेल तर मित्र परिवाराला लिंक पाठवा. आणि आवडत नसेल तर भाऊ नको आवडू दे, काय करणार आता? गोड थोडी बोलणार आहे तुझ्या जवळ येऊन, भाऊ बघ समजून घे, नाही ना, तर तुझ्या मर्जीवर आहे. बघा माझं प्रयत्न आहे जेवढं सांगायचं तेवढं सांगणं चांगल्या पद्धतीने. ऍज अ एज्युकेटरचं काम आहे सोपं करून सांगणं. मग बघा आता, स्लाइम मोल्ड हे कशाचे उदाहरण आहे? प्रकाश संश्लेषक प्रोटिस्टाचे, मृतोपजीवी प्रोटिस्टाचे, परजीवी कवकाचे, स्वयंपोषी मोनेराचे. आता भाऊ बघा, आता हे कोणाच्या बाबतीत विचारलं रे? हे प्रोटिस्टा नावाचा किंगडम जो आहे त्याच्या बाबतीत विचारलेला प्रश्न आहे. तुला आणखी थोडं हिस्ट्री सांगून देतो प्रोटिस्टाची. प्रोटिस्टाची हिस्ट्री सांगतो. प्रोटिस्टाला 3 गटामध्ये विभागतात. सगळ्यात पहिला आहे प्रकाश संश्लेषी, ज्याला आपण फोटोसिंथेटिक म्हणत असतो. दुसरा आहे बघा कवकाचं गुणधर्म दाखवणार, त्याला आपण कंझ्युमर म्हणत असतो, किंवा त्याला सॅप्रोफाइट म्हणत असतो, सॅप्रोफायटिक म्हणत असतो. लक्षात राहू दे भाऊ. आणि शेवटचा आहे तो म्हणजे काय माहित आहे का? प्रोटोझोआ प्रोटिस्टा, जो कशाचं गुणधर्म दाखवतो रे? तर हे दाखवतं कशाचं माहित आहे का? प्राण्याचं गुणधर्म दाखवतो. ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. मग आता बघा, प्रकाश संश्लेषीमध्ये येणारे प्रोटिस्टा जे असतात हे सगळे स्वयंपोषी असतात. स्वतःच अन्न स्वतः तयार करणारे आणि निवांत खाणारे, दुसऱ्याच्या ताटाकडे बघणारे हे नसतात. दुसऱ्याचे ताटाकडे बघणारा कवक आहे, आणि दुसऱ्याच्या ताटाकडून हिसकावून घेणारा कोण आहे? प्रोटोझोआ आहे. मग आता बघा, मग फोटोसिंथेटिक मध्ये कोण कोण येतं? या ठिकाणी येणारे येतात डायॲटमस नावाचा जो कवक आहे, प्रोटिस्टा आहे, तो प्रोटिस्टातील कोणत्या गटामध्ये? तो फोटोसिंथेटिक मध्ये. आणि डायॲटमस मध्ये एक येतं, त्याला आपण डेस्मिड म्हणतो. डायॲटमसचं एक्झाम्पल आहे डेस्मिड, आणि या डेस्मिडला म्हणतात गोल्डन आल्गी. बॅचचे विद्यार्थी काही ना काही लिंक करत असतील बघा. बॅचचे विद्यार्थी काहीतरी लिंक लागत असेल, मास्टर क्लासमध्ये ओरडून असं काहीतरी सांगत होता म्हणून. तर अशा प्रकारे काय विचारलं जाऊ शकतात? गोल्डन आल्गी कोणाला म्हणतात? डेस्मिड कोणता भाग आहे? डायॲटमस भाग आहे. आणि समुद्रात जे प्राणी असतात ना, त्याला खायला लागणार की नाही रे?
जसं आपल्याला खायला लागतं म्हणून आपण वनस्पतीवर तुटून पडतो. समुद्रातील प्राणीला खायला लागणारा पदार्थ तयार करून देण्याचं काम म्हणजे कोण करत असेल तर हा डायटमस करत असतो. म्हणून याला समुद्राचा मेन प्रोड्युसर म्हणत असतो. कारण समुद्रामध्ये प्रकाश संश्लेषणाचा सर्वात जास्त प्रमाण जर कोण करत असेल तर डायटमस करतो. यानंतर बघा याच फोटोसिंथेटिक मध्ये दुसरा आहे त्याला आपण म्हणतो डायनोफ्लॅजेलेटस. डायनोफ्लॅजेलेटस कळू राहिले की नाही. आणि हा डायनोफ्लॅजेलेटस जो आहे याला राजा नाईट लाईट म्हणतात. का सर नाईट लाईट का म्हणतात? हा रात्री कुठं क्लबला जातो का? नाही राजा, रात्रीच्या वेळेस हा चमकतो, हा समुद्रात असतो. म्हणून रात्रीच्या वेळेस जेव्हा लाईट समुद्रात मारतो तेव्हा आपल्याला वेगवेगळं रंग दिसतं. कारण रात्री हे चमकताना आपल्याला समुद्र दिसतं कारण त्याच्यामध्ये हे प्रेझेंट असतात. कळतंय? हे लक्षात राहू द्या. आणि तिसरा भाग येतं याच्यामध्ये कोण येतं? जो युग्लिनाइड्स असतात ना, युग्लिनाइड येतं ज्यामध्ये युग्लिना येतं. हा दिवसा स्वयंपोषी असतो. युग्लिनाचा काय सर? युग्लिनाकडे जर दिवसा गेलं तर हा स्वयंपोषी गुणधर्म दाखवतो आणि रात्री जर गेलं तर हा कोटोरा घेऊन फिरतो म्हणजे परपोषी गुणधर्म दाखवतो. तर अशा प्रकारे युग्लिना हा वनस्पती आणि प्राणी या दोघांनाही जोडणारा दुवा आहे. का? कारण दिवसा ह्याच्या रूमवर जा युग्लिनाच्या, स्वतः भांडे घसून स्वयंपाक बनवत असतो हा म्हणजे स्वयंपोषी. आणि रात्री ह्याच्याकडे जा, हा कटोरा घेऊन दुसऱ्याच्या घरी थांबत असतो की द्या काहीतरी खायला म्हणजे रात्रीच्या वेळेस परपोषी गुणधर्म दाखवतो. म्हणून हे दोघांनाही जोडणारा दुवा आहे. आणि हे तिघही कोणाचे भाग आहे? फोटोसिंथेटिकचे. तर आता बघा कंझ्युमर प्रोटिस्टामध्ये हे जर बघितलं तर हे मृतोपजीवी असतात. मृतोपजीवी म्हणजे त्याला इंग्रजीतून म्हणतात रे काय? याला म्हणत असतो आपण सॅप्रोफाइट म्हणत असतो. आणि ह्याचं एक्झाम्पल काय? तर ह्याचं एक्झाम्पल येतं स्लाइम मोल्ड. तर स्लाइम मोल्ड हा कवक प्रोटिस्टामध्ये येताना आपल्याला दिसतो. हा मृतोपजीवी असतं. कुजलेल्या पदार्थावर जीवन व्यतीत करणार आहे, सडलेल्या पदार्थावर जीवन व्यतीत करणार आहे. आणि यालाच आपण फॉल्स फंगी म्हणून ओळखत असतो. तर फॉल्स फंगी जर कोणाला म्हणत असेल, आभासी कवक कोणाला म्हणत असेल तर प्रश्नाचं उत्तर आहे राजा स्लाइम मोल्ड. आणि प्रोटोझोआ प्रोटिस्टामध्ये हे सगळे परपोषी असतात, प्राण्यांचे गुणधर्म दाखवणारे. आणि ह्यांचा हालचालीसाठी ह्यांच्यामध्ये आपल्याला सिलिया आढळताना दिसतो, फ्लॅजेला आढळताना दिसतो. आणि यांच्यामध्ये स्युडोपोडिया नावाचा घटक हालचालीसाठी काय आहे आपल्याला आढळताना दिसतो. तर ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर अशा प्रकारे प्रोटिस्टाचे उपगट समजले असेल अपेक्षा करतो. प्रश्न कसंही विचारलं तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे. आता मला तुम्ही सांगा स्लाइम मोल्ड हा कशाचं उदाहरण आहे रे? प्रकाश संश्लेषी प्रोटिस्टाचा आहे का? नाही. प्रकाश संश्लेषी प्रोटिस्टामध्ये डायटमस, डायनोफ्लॅजिलेटस, युग्लिनाइड. मृतोपजीवी प्रोटिस्टाचा आहे का? तर यस, मृतोपजीवी प्रोटिस्टाचा आहे. स्लाइम मोल्ड कुजलेल्या पदार्थावर सॅप्रोफायटिक आहे. कवक परजीवी कवक आहे का? स्लाइम मोल्ड हा कवक नाहीये, आभासी कवक आहे, फॉल्स फंगी आहे. म्हणून मला सांगा हा पण येणार नाही. स्वयंपोषी मोनेरा आहे का? अरे मोनेराचा काय संबंध? स्लाइम मोल्डची पेशी ही कंप्लीट आहे आणि मोनेराची पेशी इनकम्प्लीट असते. म्हणून हे पण नाही. तर तुला हसत हसत गोल करायचंय. कॅपिटल बी मध्ये लिहिलेलं दुसरं ऑप्शन मित्रांनो. तर कळतंय? काही दुःख असेल तर सांगत जा. पुढचा प्रश्न बघा काय आहे? मोनेरा सृष्टीतील पोषणाची पद्धत कोणती आहे? माहित आहे का भाऊ? माहित आहे का? मोनेरामध्ये सगळे जीवाणू येतात. आता बघा मोनेरा ही पहिली सृष्टी आहे 5 किंगडम मध्ये. आणि मोनेरा नावाच्या सृष्टीमध्ये सजीवाला जागा देत असताना एकच प्रश्न विचारला सजीवाला. काय विचारलं? की तुझी सेल जी आहे ही कंप्लीट आहे की इनकम्प्लीट आहे? जर त्यांनी सांगितलं की माझी सेल ही इनकम्प्लीट आहे, माझी सेल ही आदिकेंद्रकीय आहे, यानी काय प्रोकॅरोटिक आहे, तर मित्रा माहित आहे का त्याला कुठं जागा दिली? तर त्याला जागा दिली आहे मोनेरामध्ये. बाकी त्याला काही विचारलं नाही की तुला स्वतःच अन्न स्वतः तयार करता येतं का? की तू फुकटचं कोणाचं चोरून खातो का? की कोणून फेकून दिलेलं कुजलेलं खातो का? की कोणाच्या कानाखाली मारून हिसकावून घेऊन खातो का? हे नाही विचारलं. तोच प्रश्न आहे काय आहे? फक्त एकच विचारलं की तुझी सेल कंप्लीट इनकम्प्लीट. त्यांनी जर सांगितलं माझी सेल इनकम्प्लीट, त्याला उचललं आणि मोनेरा नावाच्या डब्यात नेऊन टाकलं. मग मोनेरा नावाच्या डब्यात येणारे सजीव हे इनकम्प्लीट पेशीचे असतात. मग ते इनकम्प्लीट पेशीचे स्वयंपोषी पण असू शकतात, ते इनकम्प्लीट पेशीचे परपोषी पण असू शकतात, इनकम्प्लीट पेशीचे हे मृतोपजीवी पण असू शकतात.
सगळ्या प्रकारचे असू शकतात. मग मला सांगा, केवळ स्वयंपोषी असतात का? नाही. काही जीवाणू परजीवी परपोषी पण आहेत. केवळ परपोषी आहेत का? नाही. सायनोबॅक्टेरिया स्वयंपोषी आहे, आपण बघितलं. आणि स्वयंपोषी किंवा परपोषी हा उत्तर बरोबर आहे. कळलं का? काही स्वयंपोषी आहे तर काही परपोषी. तर केवळ मृतोपजीवी आहे का? नाही. काही स्वयंपोषी, काही परपोषी, काही मृतोपजीवी आहे. मग अप्रोप्रिएट आन्सर यामधून जर कोण येत असेल तर तिसरं येतं. अपेक्षा करतो की तुम्हाला माझं दुःख समजत असेल. कशाचं? प्रश्नाचं. हे दुःख तुम्हाला पेपरमध्ये नको यायला पाहिजे मित्रांनो. तर आशा करतो की तुम्हाला कळत असेल. पुढचा प्रश्न. आता इथून पुढचे 5 प्रश्न थोडे अवघड आहेत. लक्ष दे राजा. काय आहे? मायकोरायझा. मायकोरायझा हे खालीलपैकी कोणत्या 2 घटकामधील सहजीवन संबंध आहे? मायकोरायझा ह्या जोडीला नाव देण्यात आले. जसं कवक आणि शैवाल हे लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होते, त्याला लोक कोणत्या नावाने चिडवायचे? लायकेन. आणखी कोणीतरी दोघं लिव्ह इन रिलेशन मध्ये राहतात आणि त्याला कोणत्या नावाने चिडवतात लोक? मायकोरायझा. मग प्रश्न विचारले, ती जोडी कोण कोण आहे? पहिलं बघा, कवक आणि जीवाणू. कवक आणि जीवाणू एकत्र कधीच राहत नाही. हे दोघं सोबत लिव्ह इन मध्ये राहतच नाही. हे म्हणतात आम्ही आत्महत्या करू पण सोबत नाही राहणार, कारण दोघांचं जमत नाही. दुसरं, एक कवक आणि उच्च वनस्पतींची मुळे. तर मित्रा हे मात्र बरोबर आहे. जेव्हा कवक 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 आणि काही वनस्पती हे सोबत सहजीवन जगत असतात, मित्रांनो माहित आहे का, त्यावेळेस काय आहे हे आढळतात. कसं? जेव्हा कवक हा पायनस नावाच्या वनस्पती सोबत एकत्रित सहजीवन जगतो आणि कवक आणि पायनस नावाच्या वनस्पतींची मुळं हे दोघं जेव्हा लिव्ह इन रिलेशन मध्ये राहतात आणि दोघेही एकमेकाला मदत करतात, कवक त्याला काही घटक लागतं ते देतं आणि त्या बदल्यात वनस्पतींच्या मुळा त्याला अन्न देतात आणि कवक आणि या वनस्पतींच्या मुळांच्या सहजीवनाला आपण मायकोरायझा म्हणतो. राजा, मायको म्हणजे काय रे? मायको आणि बायको फरक आहे भाऊ. मायको म्हणजे कोण? कवक असतं आणि रायझा म्हणजे कोण? मूळ असतं. मग अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर दुसरं. तर तिसऱ्याचं काय मॅटर आहे? कवक आणि शैवाल. बघा ही जोडी, कवक आणि शैवाल थोड्या वेळाखाली, या जोडीला लोक कोणत्या नावाने चिडवतात? लायकेन. कवक बाहेरून पाणी आणि क्षाराचे डबे आणून देतं, त्या बदल्यात शैवाल घरात बसून अन्न तयार करून देतं आणि या जोडीला लायकेन म्हणतो आपण. त्यानंतर बघा, जीवाणू आणि उच्च वनस्पतींची मुळे हे पण आढळतात बघ. जीवाणू जीवाणू जीवाणू. आता एक जीवाणू असतो, कोणतं? रायझोबियम. हा रायझोबियम नावाचा जो जीवाणू आहे हा कुठं असतो माहित आहे का? जे काही शेंगाधारी वनस्पती असतात ना, शेंगाधारी वनस्पती, या वनस्पतींच्या मुळांवर जाऊन बसलेला असतो आणि रायझोबियम हा शेंगाधारी वनस्पतींच्या मुळावर जाऊन बसलेला असतो आणि सहजीवन पद्धत काय जगत असतो. आणि काय काम करतं रायझोबियम? त्या शेंगाधाऱ्या वनस्पतीला नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतो, म्हणजे नायट्रोजनला घोळून देतो ग्लास तोंडामध्ये टाकण्यासाठी. कोणाला? शेंगाधारी वनस्पतीला. मग मला एक सांगा, जेवढ्या काही शेंगाधारी वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये मग नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे की नाही राजा? जास्त आहे ना. आता ज्याच्यात मला सांगा शेंगाधारी वनस्पती आहेत त्यांच्यात नायट्रोजनचं प्रमाण जास्त आणि या नायट्रोजन पासूनच प्रोटीन तयार होतो. मग प्रोटीन जास्त प्रमाणात कोणात आढळतं? शेंगाधारी वनस्पती, कडधान्य. म्हणून बघा, प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं असेल तुम्हाला लोक सांगतात काय करतात माहिती आहे का? कडधान्य भिजून खा, हरभरा भिजव, वटाणा भिजव, मटकी भिजून खाय. का? कारण की त्या शेंगाधारी वनस्पतीपासून तयार झालेले असतात, त्यांच्यात नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतो. का? कारण त्या वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर त्यांचा लिव्ह इन रिलेशन असणारा पार्टनर बसलेला असतो, ज्याचं नाव आहे रायझोबियम. म्हणून त्यांच्यात नायट्रोजनचं प्रमाण जास्त आणि नायट्रोजन पासूनच त्या वनस्पतीत प्रोटीनचं प्रमाण जास्त तयार होत असतो. हे त्याचं कारण आहे राजा. तर अपेक्षा करतो की तुला कळत असेल की नेमकं काय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं. समजून घेत जा काय आहे. आता बघा 11वा प्रश्न काय आहे, व्यवस्थित लक्ष दे. महासागरातील मुख्य उत्पादक असलेले डायटमस. आता सांगितलं थोड्या वेळाखाली, महासागरातील मुख्य उत्पादक असणारे डायटमस कोणत्या सृष्टीच्या संबंधित आहे? राजा, प्रोटिस्टाच्या संबंधित आहे. प्रोटिस्टामध्ये प्रकाश संश्लेषण करणारे फोटोसिंथेटिकच्या संबंधित आहे. आता बघा, त्यांच्या पेशी भित्तिका 2 पातळ थरांच्या एकमेकावर असणाऱ्या कवचांनी बनलेल्या असतात, ज्या साबणाच्या डब्याप्रमाणे दिसतात.
ती भिंत कशाची बनलेली असते, आणि मित्रांनो डायॲटमस हा कोणत्या गटाचा भाग आहे, एवढं तर कन्फर्म आहे प्रोटिस्टाचा आहे. पण सर प्रोटिस्टा तर दोन ठिकाणी आहे हो, एक चौथ्या ऑप्शन मध्ये आणि एक पहिल्या ऑप्शन मध्ये. आता माझं मन, आता माझं हृदय थोडं धडधड करतंय. नाही राजा, मी आहे ना, धडधड करायची गरज पडायला नको पाहिजे. बघ भाऊ काय विचारलंय, डायॲटमस. बघा हे दोन्ही डायॲटमस कुठे आलं होतं, प्रोटिस्टामध्ये. परंतु डायॲटमसची ती सेल वॉल आहे ती सिलिकाची बनलेली असते, ना की मित्रा सेल्युलोजची असते. म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर पहिलं असायला पाहिजे. कळलं का, तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, पहिलं असायला पाहिजे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कळालं. तर मोनेरा पेप्टिडोग्लायकेन. आता मला सांगा, त्यांनी विचारलंय डायॲटमस जो प्रोटिस्टाच्या रिलेटेड आहे, मोनेराचा काही संबंध नाहीये. मान्य आहे, मोनेरामध्ये येणाऱ्या सजीवांची सेल वॉल पेप्टिडोग्लायकेनची असते, पण मोनेरामध्ये येणारे सजीव कोण असतात, बॅक्टेरिया आणि जीवाणू असतात. कळतंय, क्लिअर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय पहिलं आहे. 12 कवक सृष्टीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे. चुकीचं ओळखायचंय. चुकीचं कशाचं, चुकीचं बरोबर नाही. क्लिअर आहे का. जसं आपल्या आयुष्यातले पण चुकीचे लोक ओळखायचे शिकलो ना, तर जीवन हा आनंदमय होऊन जातं. आणि कधी कधी पेपर मधला प्रश्न मधल्या स्टेटमेंट पण चुकीच्या ओळखायचं शिकलो ना, तरी जीवन आनंदमय होऊन जातं. बघा आता काय असणार आहे. कवक सृष्टीच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधान चुकीची आहे. पहिलं प्रोटिस्टा, सिलिका, मोनेरा, पेप्टिडोग्लायकेन. आता कोणाच्या बाबतीत विचारले बघा, कवक सृष्टीच्या बाबतीत विचारले. कवक हे महत्वाचं आहे. कवक, कायटिन आणि प्रोटिस्टा, सेल्युलोज. तर या प्रश्नाचं उत्तर चुकीचं विचारले ना, तर प्रोटिस्टा सिलिका आहे, मोनेरा पेप्टिडोग्लायकेन आहे. आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला समजून येईल की काय असणार आहे. तर प्रोटिस्टा, सेल्युलोज. कवकाच्या बाबतीत जर विचारला असेल तर हे जो ऑप्शन आहे, हे जो ऑप्शन आहे कोणतं शेवटचं, हे ऑप्शन काय आहे, चुकीचं ठरत असतो. मित्रांनो माहित आहे का कोणतं, डी ऑप्शन. सॉरी डी नाही, जर बघितलं तर या ठिकाणी काय आहे, थांबा एक मिनिट. नाही बरोबर आहे. तर या ठिकाणी काय माहित आहे का, हे ऑप्शन नाही, प्रोटिस्टा सेल्युलोजचा आहे. बाबतीत खालीलपैकी कोणती विधान चुकीची आहे. थांब एक मिनिट. हा या ठिकाणी बघ, कवक सृष्टीच्या बाबतीत खालती विधान कोणती चुकीचे. प्रोटिस्टा सिलिका पासून बनलेली त्याचं आवरण बरोबर आहे. त्यानंतर मोनेरा पेप्टिडोग्लायकेन आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं कवक कायटिन्स आहे. आता इथं चुकीचं नाहीये असं प्रश्न पाहिजे होता, चुकीचं नाहीये. तर मला सांगा याचं उत्तर काय आहे, तिसरं. कारण कवकाची जी सेल वॉल आहे ती कायटिनची बनलेली. मी तेच म्हणलो कुठं गडबड झाली. तर काय बरोबर कोणतं आहे, तिसरं. कारण कवकाची सेल वॉल हे जर बघितलं तर काय आहे, कायटिनची बनलेली आहे. बाकी प्रोटिस्टाचा आणि कवकाचा संबंध नाहीये, मोनेरा आणि कवकाचा संबंध नाहीये. आणि नंतर मला सांगा या ठिकाणी जर बघितलं प्रोटिस्टा आणि कवकाचा संबंध नाहीये, तर तिसरा ऑप्शन फक्त प्रश्नवरती स्टेटमेंट मध्ये चुकला होता राजा. कळालं. बघा हा पुस्तक आहे गट बच्या मुख्य परीक्षेला 29 जूनला जे झालते 12 पैकी 12 प्रश्न आलेले होते. प्रश्न टोटल 300 पानाचा आहे. त्याच्यापैकी 2 टॉपिक वाचायचं नाहीये. 260 पान जरी वाचले तरी 12 पैकी 12 प्रश्न गट बच्या मुख्य परीक्षा आलेले आहे. येणाऱ्या काळात पण मी गॅरंटी देऊन सांगतो की चांगले प्रश्न एकदम चांगले या पुस्तकातून येऊ शकतात. आवर्जून एकदा बघा. मी असं नाही म्हणत की डायरेक्ट घ्या, पण मित्राकडे कोणाकडे असेल तर बुक स्टॉलवर जायचं, त्याला म्हणायचं पुस्तक दाखव बाबा, 15 मिनिट थांबायचं, बघायचं, त्याला रिटर्न द्यायचं, निघून यायचं. फक्त बघा एकदा. पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर हा नंबर आहे बघा खाली, काय आहे 99 22 22 49 24 आणि 15. तर या नंबरवर कॉल करून तुम्ही मागवू शकता. सॅम्पल कॉपी वगैरे ते पाठवून देतील. तर बघा एकदा आवर्जून पुस्तक कसं असणार आहे, जबरदस्त पुस्तक आहे. बघा आता 13 नंबरचा प्रश्न, जीवांचा कोणता गट. बघा हा जीवांचा कोणता गट, प्रोकॅरोटिक सृष्टी मोनेरा आणि जटिल युकॅरोटिक सृष्टी कवक, प्लॅन्टी आणि अॅनिमलिया यांची दुवा मानला जातो. तर बघा कोणता गट आहे, कोणता गट आहे जो कोणाला जोडतो. बघा तर कोणता गट आहे की काय माहित आहे का, मोनेरा. मोनेरा एका बाजूला आहे, मोनेरा एका बाजूला आहे. खाली आहे कोण रे, कवक आणि फंगी आहे, फंगी आहे. यानंतर जर बघितलं वनस्पती आहे आणि प्राणी आहे. तो म्हणतो मोनेरा, कवक, वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये कोण आहे मध्यंतरी, जो दोघांनाही जोडण्याचं काम करतं. तर या दोघांच्या मध्यंतरी एकच सृष्टी आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोटिस्टा. मोनेरा पासून प्रोटिस्टा तयार झाले आणि नंतर ज्या प्रोटिस्टातील काही सजीवांपासून कवक तयार झालं, या प्रोटिस्टातील काही सजीवांपासून वनस्पती सृष्टी तयार झाली आणि या प्रोटिस्टापासून काही सजीवांपासून प्राणी ही सृष्टी तयार झालेली आहे. तर प्रोटिस्टापासून जे 3 किंगडम पुढे तयार झाले, कोणत्या, कवक, वनस्पती आणि प्राणी. या कारणामुळं
प्रोटिस्टा नावाच्या सृष्टीची बाउंड्री फिक्स नसते अशा प्रकारचं आपण म्हणत असतो. तर विचारलं जाईल कोणत्या किंगडमची बाउंड्री फिक्स नसते? प्रोटिस्टा, कारण तिथून पुढे 3 फाटे फुटतात, एक कवक तयार होतं एकापासून वनस्पती, एकापासून प्राणी. आणि इथं तोच प्रश्न विचारलाय आपल्याला की कोण आहे की जो मोनेरा आणि या ठिकाणी असणाऱ्या तिघांना जोडण्याचं काम करतं? तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे की प्रोटिस्टा. तर विषाणू काय मित्रा माहित आहे का? विषाणू निर्जीव आणि सजीव या दोघांमधली बॉर्डर आहे. जेव्हा या विषाणूला तुम्ही असं बाहेर पकडता तो निर्जीव असतो आणि शरीरात गेल्यानंतर तो सजीवाची गुणधर्म दाखवायला लागतो. म्हणून सजीव आणि निर्जीवला बॉर्डरवर जर कोण असेल तर व्हायरस आहे. आर्कीबॅक्टेरिया काय? आर्कीबॅक्टेरिया मला सांगा, हा जीवाणूचा एक प्रकार आहे. या आर्कीबॅक्टेरियाला प्राचीन जीवाणू म्हणतो, प्राचीन जीवाणू. आणि याची खासियत काय माहित आहे का? आर्कीबॅक्टेरिया हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण जगू शकतात. जसं उदाहरणार्थ आता पृथ्वीचं 80 डिग्री सेल्सिअस तापमान झालं, आणि आपण तर मरून जाऊ रे, कुठलं फॉर्म भरणार आहेस मग? तू भरशील का फॉर्म? 80 डिग्री सेल्सिअस बाहेर वातावरण चालू आहे, लोक थन नाचतात. साधं तुला 42-45 मध्ये विदर्भात घेऊन गेलं तर थन नाचतोस. तर 80 डिग्री सेल्सिअस तापमान जरी झालं, बाकी सगळे तडफडून मरतील, पण आर्कीबॅक्टेरिया म्हणतो कुछ नाही, आराम से गरम आहे. कळलं? प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगू शकतो. तर स्लाइम मोल्ड काय आहे? मी सांगितलं ना, याला फॉल्स फंगी म्हणतात. याला फॉल्स फंगी म्हणून ओळखत असतो, जो प्रोटिस्टातील कवक प्रोटिस्टाचं गुणधर्म दाखवत असतो. कालपर्यंत मग या प्रश्नाचं उत्तर प्रोटिस्टा त्या दोघांनाही जोडण्याचं काम करतो. 14 नंबर, एका शास्त्रज्ञाला एक नवीन, बघ रे राजा, एका शास्त्रज्ञाला एक नवीन एकपेशीय जीव सापडतो. बघ आता नाव तुझं घेऊन टाकू. शास्त्रज्ञाचं नाव या ठिकाणी लिहितो अंबादास नावाच्या या शास्त्रज्ञाला एक नवीन एकपेशीय जीव सापडतं. त्यात स्पष्ट केंद्रक असतो. बघ रे, त्यात अशा प्रकारे स्पष्ट केंद्रक असतो. मायटोकॉन्ड्रिया यानी तंतुकणिका नावाचा अंगक असतो. आणि फ्लॅजेला याने कशाभिका असते, हालचालीसाठी त्यांच्यामध्ये शेपूट असतं. शेपूट अशा प्रकारे त्याला फ्लॅजेला म्हणतो. परंतु त्या पेशी भित्तिका आणि हरित लवकांचा अभाव आहे. तर तुम्ही या जीवाला कोणत्या सृष्टीत ठेवाल? बघ प्रश्न आलं तर तो म्हणतो त्याच्यात मात्र पेशी भित्तिका नाहीये. आता तो काय म्हणतो बघा, एका शास्त्रज्ञाला एक जीव सापडला आहे. तो जीव काय माहित आहे का? एक पेशी आहे पहिलं. यानंतर मला सांगा, त्याला स्पष्ट केंद्रक आहे, न्यूक्लियस आहे. यानंतर म्हणतो त्याला पेशी अंगके, तंतुकणिका आहे, तंतुकणिका. आणि मित्रांनो माहित आहे का, चौथं त्याला फ्लॅजेला आहे. फ्लॅजेला हालचालीसाठी काय आहे? फ्लॅजेला आहे. तर हे सगळं त्या सजीवामध्ये आहे. आणि काय नाही तर 2 घटक नाही म्हणतो. एक म्हणजे काय, त्याला सेल वॉल नाहीये, आणि दुसरं म्हणजे क्लोरोफिल नाहीये. क्लोरोफिल म्हणजे हरित लवके, क्लोरोफिल हे 2 नाहीये. म्हणजे एक तर त्याला सेल वॉल नाहीये आणि तो स्वतः तयार करत नाही. तर कोण आहे? मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, अॅनेमिलिया अशा प्रकारे. आता एक पेशी, एक केंद्रक आहे, तंतुकणिका आहे, फ्लॅजेला आहे, परंतु त्याच्यामध्ये जर बघितलं सेल वॉल किंवा तशा प्रकारचा घटक नाहीये. तर या प्रश्नाचं उत्तर कोण येईल रे? तर मित्रांनो माहित आहे का, प्रोटिस्टा येऊ शकतं. या प्रश्नाचं उत्तर कोण येईल? प्रोटिस्टा. कोणते प्रोटिस्टा? तर प्रोटिस्टामध्ये जो प्रोटोझोआ नावाचा प्रोटिस्टा आहे ना, तर आता मला सांगा, प्रोटोझोआ नावा प्रोटिस्टाचं गुणधर्म बघा. प्रोटोझोआ नावाचा प्रोटिस्टा एक पेशी आहे, बरोबर आहे, एक पेशी आहे. दुसरी गोष्ट मला सांगा, परंतु एक पेशी आहे आणि युकॅरियोटिक आहे ना, कारण प्रोटिस्टामध्ये येणारे सजीवांची पेशी काय? कंप्लीट आहे. म्हणून दुसरं पण बरोबर आहे. केंद्रक आहे प्रोटोझोआ प्रोटिस्टा. तिसरं गट आपण बघितलं थोड्या वेळाखाली. यानंतर अंगके आहेत, हे पण बरोबर आहे. फ्लॅजेला आहे. या प्रोटोझोआ नावाच्या प्रोटिस्टला हालचालीसाठी फ्लॅजेला, सिलिया वगैरे आढळतात. मी म्हंटलो थोड्या वेळाखाली, हे पण आहे. आता नाही काही, प्रोटोझोआ प्रोटिस्टा हा प्राण्यांचा गुणधर्म दाखवतो, म्हणजे स्वतः तयार करत नाही, म्हणजे क्लोरोफिल नाहीये. आणि दुसरी गोष्ट प्राण्यांचा गुणधर्म दाखवतो तर सेल वॉल पण नाहीये. मग अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय? तर बी येणार मित्रा. अशा प्रकारचे प्रश्न टॅकल करावं लागतं. म्हणून मी म्हंटलो, प्रश्न तयार करत असताना बेसिक, मीडियम आणि कठीण आणि विचार करण्यासारखे तयार करणं गरजेचं आहे. नाहीतर काय पाठांतर करून थोडंफार लिहून टाकलं, देऊन टाकलं, येऊन टाकलं, गोल केलं, आलं पिलं, काय नाही. तर हे कळणं गरजेचं आहे की नेमकं काय आहे. कळालं का प्रश्न? शास्त्रज्ञाचं नाव लक्षात राहू दे, अंबादास. आणि प्रश्न कसं सांगतोय, तर अशा पद्धतीने ते समजून घ्यावं लागतं प्रश्न की कोणाबद्दल बोललंय. यासाठी वाचन पण लागतं. तू म्हणशील सर मी एकदाही विज्ञान वाचलो नाही आणि तुमचे प्रश्नांचं विश्लेषण बघतो, मला 12-13 मार्क पाहिजे. घरचे थोडी मार्क आहेत.
तुला वाचावं लागेल पहिले, तेव्हा हे तुला चांगल्या पद्धतीने कळेल. कळालं नाही सर, थोडं हळू स्लो सांगा सगळ्या गोष्टी. राजा, मला मार्क घेणारे मुलं पाहिजे. हा, तुला हेही समजल, तू इमानदारीने जर व्यवस्थित बघत असेल, व्यवस्थित करत असेल. ह्याची पीडीएफ टेलिग्रामला टाकतोय दररोज. करा डाउनलोड, कारण झेरॉक्स. जाऊ दे ना 5-10 रुपये, अधिकारी होणार आहेस उद्या. हा, अपेक्षा तर जिल्हा सांभाळायचे आहेत आणि झेरॉक्स काढायला म्हणतो कशाला पैसे घालावं, तर पैसेच नाही. अरे एवढं तर असणार आहे. मी पण भाऊ माहिती आहे का, रोजाने काम केलेलं कार्यकर्ता आहे. मी पण 2-2, 3-3 हजार रुपये लोकांचे टेबल पुसलेले आहेत. तर तुम शिकवता कसं काय भाऊ? शिक्षण चांगलं झालं, पण परिस्थितीला काय करावं लागतं, सामोरे जावं लागतं ना. माझं एमटेक आहे डिस्टिंक्शन मध्ये, पण परिस्थिती अशी होती की 2 आणि 3 हजार रुपयावर लोकांचे टेबल पुसलेले आहेत. पण सध्याच्या घडीला 30,000 ऍडमिशन आहेत, नीटला शिकवतो. तर काय आपल्या कष्टावर डिपेंड आहे. नो एक्सक्यूज. कळालं? सकाळी 1 वाजेपर्यंत मी नाश्ता करत नाही मॅक्झिमम केसेसमध्ये. का? कारण की 1 वाजेपर्यंत लेक्चर असतं, सकाळी नाश्ता केलं तर लेक्चरवर परिणाम पडतो, व्यवस्थित जात नाही म्हणून. भाऊ माहित आहे का, डेडिकेशन असावं लागतं. काय म्हणतो आपण त्याला, आणि म्हणतो ना काही ना काही कुछ पाने के लिए कुछ होना पडता, ही गोष्ट लक्षात राहू दे. आता शेवटचा प्रश्न, डायकेरियन. अरे भाऊ काय आलंय, काय नाही आलंय सांगतो. डायकेरियन अवस्था, 2 केंद्रके असलेली पेशी, हे कोणत्या गटातील कवकांच्या लैंगिक प्रजननाचं वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे? असं काय आहे? काय नाही भाऊ, आलं एखादा प्रश्न तर जशाला तसे येऊ शकतो. यासाठी कमीत कमी प्रश्न कोणतं विचारले सरांनी हे माहित पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऍस्कोमायसिड्स आणि बॅसिडोमायसिड. आता सर हे डायकेरियन काय आहे, तर लक्षात राहू दे राजा, हे डायकेरियन काय आहे. तर डायकेरियन बघा काय म्हणतोय मी. आता बघा काय असतो, एक मेल गॅमेट असतो, मेलची एक पेशी असते आणि दुसरी ही फिमेलची पेशी असते, फिमेलची पेशी असते. या दोन्ही पेशी एकत्र येतात आणि अशा प्रकारे मला सांगा नवीन पेशी तयार करतात. आता बघा शक्यतो बाकीच्या पेशीमध्ये काय होतं की अशा प्रकारे दोन्ही पेशी एकत्र आल्या आणि नवीन पेशी तयार झाल्या. या पेशीतला हा केंद्रक, या पेशीतला हा केंद्रक, आणि इथे एक केंद्रक तयार होऊन जातो. अशा प्रकारे दोघांच्या केंद्रकापासून काय तयार झालं, एकच केंद्रक नवीन पेशीमध्ये तयार झालं. हे बाकींमध्ये आढळतं. परंतु बघा ऍस्कोमायसिड्स आणि बॅसिडोमायसिड्स मध्ये काय होतं, 2 पेशीच्या एकत्रीकरणातून एक पेशी तर तयार होते. आता बघा या ठिकाणी मी म्हणतो या 2 पेशी जे एकत्रित आल्या, गॅमेट्स म्हणतो आपण त्याला. त्याला काय म्हणत असतो आपण माहित आहे का, गॅमेट्स म्हणतो. हे गॅमेट आहेत, हे गॅमेट आहेत, यानी काय युग्मक आहेत. आता मला एक सांग, हा मेलचं गॅमेटचं केंद्र काय पेशीमधला, आणि हा फिमेलच्या गॅमेटचा केंद्र काय आहे. आता जेव्हा नवीन पेशी दोघांच्या एकत्रीकरणातून तयार झाली, तर नवीन पेशीमध्ये हा जे केंद्रक आहे 2 पेशीमधले आलेले, ते जशाला तसं पुढे येतात, त्यांचं एकत्रीकरण होत नाही. नॉर्मली बाकीच्या लैंगिक प्रजननामध्ये दोन्ही पेशीच्या केंद्रकापासून पुढे एकच केंद्रक तयार होतो. परंतु जेव्हा या ठिकाणी मेल आणि फिमेलच्या गॅमेटच्या एकत्रीकरणातून पुढे एक पेशी तयार झाली आणि त्या पेशीमध्ये जर अशा प्रकारे केंद्रक मला सांगा काही काळासाठी जर स्वतंत्र वेगळे दिसत असतील, तर या अवस्थेला आपण डायकेरियन अवस्था म्हणत असतो. आणि मग काही कालावधी नंतर हे दोघं एकत्र येत असतात, पण त्याला थोडा वेळ लागतो. मग जेव्हा काही वेळापर्यंत दोन्ही पेशीच्या एकत्रीकरणातून नवीन तयार होणाऱ्या पेशीमध्ये जर 2 स्वतंत्र न्यूक्लियस दिसत असतील, तर त्या अवस्थेला डायकेरियन अवस्था म्हणतो. आणि ही अवस्था बॅसिडोमायसेट आणि ऍस्कोमायसेट सारख्या कवकामध्ये आपल्याला आढळते, बाकी ड्यूटेरो आणि फायकोमायसेट्स मध्ये आढळताना दिसत नाही. लक्षात राहू दे राजा, या ठिकाणी ड्यूटेरोमायसेट आहे, या ड्यूटेरोमायसेटला आपण इनकम्प्लीट अपूर्ण कवके म्हणून ओळखत असतो. इनकम्प्लीट फंगी म्हणतो. का? कारण हे फक्त अलैंगिक प्रजनन करतात. कोण माहित आहे का? हा ड्यूटेरोमायसेट. यानंतर फायकोमायसेट जो आहे, फायकोमायसेट याला जर आपण कोणत्या नावाने ओळखत असेल, तर याला आपण शैवाले कवके म्हणत असतो, याला आपण अल्गेज फंगी म्हणून ओळखत असतो. यानंतर ऍस्कोमायसेटला काय म्हणतात सर, तर इकडे लक्ष दे. ऍस्कोमायसेटचे वेगवेगळे नावं सांगून देतो, लक्षात राहू दे, चांगली गोष्ट असेल लक्षात राहिलं तर. ऍस्कोमायसेटला कोणकोणत्या नावाने ओळखत असतो. ऍस्कोमायसेटला आपण छत्र कवके म्हणत असतो, याला क्लब फंगी म्हणून ओळखलं जातं, याला पब बॉल्स म्हणत असतो, पब बॉल्स म्हणून ओळखलं जातं. आणखी काय म्हणतात, याला जर बघितलं तर मशरूम म्हणत असतो, मशरूम म्हणून ओळखत असतो. तर छत्र कवके, क्लब मॉसेस, क्लब म्हणतो, पब बॉल्स म्हणतो आणि मशरूम म्हणून ओळखलं जातं. बॅसिडोमायसेटला म्हणतो, कोणाला, सॉरी ऍस्कोला नाही, हे बॅसिडोमायसेटला म्हणतात. ऍस्कोमायसेटला आपण मात्र सॅक फंगी म्हणतो. थोडं चुकले भाऊ गडबडीमध्ये. काय बघा, छत्र कवके,
क्लब, त्यानंतर पबॉल्स आणि मशरूम हे कोणाला म्हणतो आपण? बॅसिडोमायसेटला. आणि ऍस्कोमायसेटला आपण सॅक फंगी म्हणतो, ज्याला छत्रकवके म्हणून ओळखलं जातं. काय विश्लेषण पाहिजे ते देतो, पण तुमच्या पद्धतीने तुम्ही थोडं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा, जेवढे प्रश्न दिलेत आणि जर या टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारलं तर दिलेल्या प्रश्नाच्या विश्लेषणाच्या बाहेर दाखवा मला येणाऱ्या पेपरमध्ये. पण मार्क पाहिजे भाऊ. इथून पुढे कानावर शब्द येता कामा नये की सर विज्ञान मध्ये मार्क आले असते तर मी पास झालो असतो. बाकी कमेंट करून सांगा, काही सुधारणा असेल तर ते सांगा, पण खरंच असेल तर सांगा, नाहीतर बसल्या बसल्या कमांड देऊ नका. सैन्य प्रमुख असल्यावानी आणि मी तुमचं काय आहे? सेनापती आहे. पण तुम्ही पण तसं वागायला गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे, मार्क येणं गरजेचं आहे. बाकी कंटेंट द्यायला मी मागं पुढे बघत नाही भाऊ. मला काही गरज नाहीये की सर इथं सगळं सांगितलं तर बॅच करून गेले. अरे नको घेऊ देऊ, काय लोड पड एवढं, जीवनात लागतं किती जगायला. समजलीत पर्यंत फक्त तुमच्या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने करा आणि विज्ञानमुळे नापास होणे महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी अशी अपेक्षा आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कमेंट्स करा आणि आपल्या मित्र परिवारापर्यंत लिंक पाठवा मित्रांनो. बस एवढी अपेक्षा आहे, बाकी काही नाही. आणि बॅचेसची गरज लागली तर आवर्जून तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये जाऊन चेक करू शकता, फाउंडेशनचे लेक्चर बघू शकता आणि त्यानंतर बॅच काय करू शकता? जॉईन करू शकता. मला सांगा, कोणाला काही दुःख असेल तर काय आहे, आवर्जून काय आहे तुम्ही बोलू शकता मित्रांनो. तर आता हे झालं भाग 2. भाग 3मध्ये मी तुम्हाला वनस्पतीचं वर्गीकरण घेऊन येतो. भाग 4मध्ये प्राण्यांचं वर्गीकरण. असं करत करत पूर्ण सिलेबस कव्हर करायचंय. फक्त सोबत राहा, मार्क येणार. तर चालतं, भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशननी, याच अप्रोचनी. तोपर्यंत मित्रांनो मी थांबतो. धन्यवाद.